हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आता संध्याकाळचं 7 वाजलेलं आहे आणि व्हिडिओना सुरू केलो आहे. आणि मंगळवारचं आणि बुधवारचं दोन्ही मिक्स आहे. 2 व्हिडिओ आहे एका ब्लॉगमध्ये आहे. आणि आता संध्याकाळचा स्वयंपाक सगळं आवरलेला आहे. आणि आता संध्याकाळी जाऊन ताई त्यांनी नवीन शेगडी आणलेला आहे, गॅस शेगडी. ते लय जुनं झालेलं आणि ते देऊन आणि नवीन आणलेलं आहे. आणि आमच्या सासूबाई आहेत, चुलत सासूबाई आहेत. आणि मी त्यांना म्हटलं पूजा त्यांना करा ते काढून. हे बघा, हे नवीन शेगडी आणलेलं आहे आणि त्यांनी पूजा करायला लागल्या तिकडं. आणि इकडे आम्ही सगळे बसलेलो आहे, ताई, पोरं आणि आमचे सासरे पण आलेले आहेत. आणि मंगळवारचं आणि बुधवारचं व्हिडिओ मी जरा केलेलं ते एका ब्लॉगमध्येच दाखवलेलं आहे तुम्हाला. आणि पूर्ण व्हिडिओ बघा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलवर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये सांगा मला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. आणि त्यांच्या नातू, हे आमचे सासरे, आशिष बसलाय चुली पुढं. आणि इकडे हळदी कुंकू लावून ते पूजा करायला लागल्यात. आणि हे बुधवारचा ब्लॉग आहे. आणि बुधवारची ते हुंड्याच्या पौर्णिमा असते, देवीचे बांगड्या त्यानं काढायचं असते पूजा करून. आणि इकडे मी पूजा करून घेणार आहे. सगळं साडी बदलून ते परडी भरून पूजा करायचं असते. आणि इकडे मी सगळं पूजा करून घेतो. फरशी त्यानं पुसून घेतलो आणि इकडं हुंबऱ्या त्यानं सगळं पूजा करून घेतलेलं आहे. आणि पाणी ताई इकडे भांडी त्यानं घासायला लागल्यात. आणि इकडं पूजा सगळं आवरलेलं आहे. साडी त्यानं बदललं आहे आणि दुसरी साडी नेसवलेलं आहे. आणि परडी पण ठेवलेलं आहे, ते परडी भरायचं आहे. नैवेद्य सगळं स्वयंपाक ताईनं बनवलेला आहे. आणि काय काय बनवलेलं दाखवतो. दही भात आहे, मेथीची भाजी, हरभऱ्याची भाजी, वांगी वरणाची भाजी, केळं, लिंबू, बोरं, गाजर आणि भाकरी. हे सगळं नैवेद्याला असतं आहे. इकडं ताट करून ठेवलेलं आहे मी. आणि इकडं परडीमध्ये नैवेद्य ठेवलं आहे आणि देवीसमोर एक ठेवलेलं आहे. आणि इकडे आजीच्या फोटोसमोर एक, ते असं ताट नैवेद्य करायचं असते. मी सगळं करून ठेवलेलं आहे. आणि आता आरती करून घेतो. आरती झाल्यानंतर आता आरती झालेलं आहे, नारळ वाढवलं. मग देवीची ओटेमध्ये एक नैवेद्य ठेवायचं असतं. आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि